तुमच्या समोर सध्या तुमचेच सहकारी सुद्धा उभे आहेत। बालवडकर विरुद्ध बालवडकर हा सामना आहे। ज्यांना त्याग आणि समर्पण समजलं नाही ते असे पळून गेलेले आहेत आणि ज्यांना काही करता नाही आलं त्यांना पार्टीने डावललं, त्यांना पार्टीने यावेळीची उमेदवारी दिली नाही आणि नव्या चेहऱ्याला एक सच्चा कार्यकर्त्याला या ठिकाणी पार्टीने संधी दिलेली आहे। जे विसिंगलेत राहिलेले त्या सर्व पूर्ण करायचा आम्ही संकल्प केलेला आहे। कार्यकर्त्याची काही ताकद आहे ही येणाऱ्या 15 तारखेच्या मतांनी 16 तारखेचा गुलाल फडकताना दिसेल की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काय आहे। क्रमांक 9 मध्ये आहे आणि आपल्या बरोबर 4 उमेदवार आहेत। गणेश भाऊ आहेत। गणेश भाऊ, काय प्रतिक्रिया? प्रचाराला शुभारंभ झालेला आहे, खूप आनंद वाटतोय, छान वाटतंय। एक भगवी पताका फडकतीये, भारतीय जनता पार्टीचे ध्वज फडकतायत आणि जे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्ते हा कार्यकर्ता काय करल तर एवढे कार्यकर्त्यांची फौज फाटा ओढून मनाला समाधान मिळतंय की आमचा कार्यकर्ता हा विजयी पताका फडकल। कारण आज जो नारळ फोडलाय तो कुणी नेत्याने नाही फोडलेला, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने फोडलाय आणि कार्यकर्त्याची काही ताकद आहे ही येणाऱ्या 15 तारखेच्या मतांनी 16 तारखेचा गुलाल फडकताना दिसेल की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काय आहे। आपल्या बरोबर लहू अण्णा सुद्धा आहेत। अण्णा, कुठला मुद्दा आपण आता सध्या घेऊन जातो आहोत? तर भारतीय जनता पार्टीकडे अनेक मुद्दे असतात, यावेळेस आपण कुठला मुद्दा घेऊन समोर जातो? आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन जातो आहे। पुणे शहरासह या प्रभाग क्रमांक 9चा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे आणि या 7ही गावं म्हणजे बानेर, बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरी, सुसमांगे या भागातले जे राहिलेले प्रकल्प आहे, पायलट प्रकल्प आहे, हे पूर्ण करण्यासाठी या कार्यकर्त्यांच्या जीवावरती आज आम्ही या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि निष्ठावंत कार्यकर्त्याच्या हस्ते आम्ही या ठिकाणी नारळ वाढवून आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या प्रचाराची आज विजयी सुरुवात केलेली आहे। नक्कीच, पण आता भारतीय जनता पार्टीकडून एक फ्रेश चेहरा दिला म्हणून अशी तुमची सगळीकडे चर्चा आहे। मी आता खूप कार्यकर्त्यांशी बोललो, त्यांनी म्हटलं की आमच्या अण्णासारखा माणूस तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांमध्ये पाहायला मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये काय? तर माझा या ठिकाणी मित्र परिवार आहे, नातेगोत आहे। या मित्र परिवाराच्या जोरावरती, यांच्या पाठिंब्यावरती आज या भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मला एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी पक्षाने, पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी देऊन माझ्यावरती विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि नक्कीच या विश्वासाला मी पात्र ठरेन एवढंच मी तुम्हाला सांगतो। आणि या गावामध्ये जे जे प्रकल्प राहिलेले, जे जे विसिंगलेत राहिलेले त्या सर्व पूर्ण करायचा आम्ही संकल्प केलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार म्हणजे आमच्या रोहिणीताई चिमटे असतील, मयुरीताई कोकाटे असतील, गणेश भाऊ कळमकर असतील आणि मी स्वतः आम्ही नक्कीच बहुमताने या ठिकाणी जनता आम्हाला निवडून देईन एवढाच विश्वास या ठिकाणी आजच्या या शुभारंभाच्या निमित्ताने मला वाटतोय। तुमच्या समोर दादा महत्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या समोर सध्या तुमचेच सहकारी सुद्धा उभे आहेत। बालवडकर विरुद्ध बालवडकर हा सामना आहे। आज हा सामना कसा होईल असं वाटतं? ज्यांना त्याग आणि समर्पण समजलं नाही ते असे पळून गेलेले आहेत आणि आजच्या या कार्यकर्त्यांच्या मोठ्या पाठिंब्यावरती आपण पाहतोय की कुणालाही आम्ही कसलीही प्रबोधन न देता किंवा कुठल्याही प्रकारचं कुपन न देता, पैसे न देता हे कार्यकर्ते आणि आमचे बहुसंख्य सहकारी या प्रचार रॅलीमध्ये या ठिकाणी आमच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। बघायला गेलं तर सध्या ओवाळणी होतीये दादा, सगळ्या गोष्टी होत आहेत, लोक असे उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभागी होत आहेत, एवढा उत्साह पाहायला मिळतोय। गणेश भाऊ पण मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिलं की ते सुद्धा सहभागी आहेत, सगळे उमेदवार सहभागी आहेत। नेमकं हे सगळं आकर्षण काय काय लोचुंबक कोणतं ठरवून तुम्ही? आम्ही जमिनीवर राहून काम करणारी लोक आहोत, जे जे कार्यकर्ते आहोत आम्ही या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावरती ही निवडणूक आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही। यांच्या विश्वास आणि यांचा पाठिंबा आमच्यावरती आहे म्हणून तर भारतीय जनता पार्टीने आमची या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे। कोणते प्रश्न आहेत या आपल्या प्रभागामध्ये सध्या? खरं तर मेट्रो सुद्धा आलेली आहे, पूर्णत्वाकडे जाते, कोणत्या प्रश्नांवरती आपण सध्या काम करतो? राहिलेले प्रकल्प, अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण करणे। गेली 12-13 वर्ष झाले, 10-12 वर्ष झालं असेल की इकडे कुठलाच प्रकल्प आजपर्यंत पूर्ण झालेला असेल। जसं की या ठिकाणी दवाखाना आहे, गार्डन आहे, प्ले ग्राउंड आहे, अशा भरपूर गोष्टी आहेत या सांगण्यासारख्या। ई लर्निंग स्कूल आहे, हॉस्पिटल आमच्याकडे झालेलं आहे 200 बेडचं पण अजून पूर्ण नाहीये।
कारण ज्यांना काही करता नाही आलं त्यांना पार्टीने डावललं, त्यांना पार्टीने यावेळेची उमेदवारी दिली नाही आणि नव्या चेहऱ्याला एक सच्चा कार्यकर्त्याला या ठिकाणी पार्टीने संधी दिलेली आहे. आणि या सर्व जनतेच्या जीवावरती नक्कीच या ठिकाणी आम्ही नगरसेवक होऊन राहिलेले सगळी कामं पूर्ण करण्याचा मी या ठिकाणी सर्व माझ्या जनतेला, माझ्या मतदार सर्व जनतेला या ठिकाणी आश्वासन करतो. आपण आणखी उमेदवार आहेत त्यांच्यासोबत सुद्धा बोलूया. त्यांची खरं तर सध्या ओवाळणी होताना आपल्याला पाहायला मिळते. उत्स्फूर्तपणे लोक या सगळ्या यात्रेमध्ये सहभागी होतात. खरं तर यात्रा तयार झालेली आहे. प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर ना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण मागे पाहू शकतो. ही सगळी जनता जी आहे ते उत्स्फूर्तपणे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीमध्ये आपल्याला सहभागी झालेली पाहायला मिळते. आणि नजर जाईल तिथपर्यंत हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते कमळाचा शिक्का असलेले झेंडे असतील किंवा मग खांद्यावरती रुमाल असेल अशा प्रकारचे सगळे घेऊन सहभागी झालेले आहेत. हा प्रभाग क्रमांक 9 मधील हा सगळा गोठावा आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर गेलं तिथं जी आहे ती आरती होतीये, गेलं तिथं तुमच्यावरती पुष्पवर्षा होतोय. काय प्रतिक्रिया? आनंदाचा हा विजयाचा जल्लोष आहे. सुरुवात नाही, हा जल्लोष आहे. काय सांगाल? जिथं गेलं तिथं तुमची ओवाळणी होतीये, हळदी कुंकू होतंय, काय प्रतिक्रिया? हा आम्हाला जनतेने दिलेला आशीर्वाद आहे. जनतेने आशीर्वाद दिलाय. अण्णा, कपाळावरती कुंकू बघून कळतंय खूप ओवाळणी होतीये, काय सांगा? अहो यांचं प्रेम आहे, या माता भगिनींचं आमच्यावरती प्रेम आहे, आशीर्वाद आहे, म्हणून तर हे सर्व आमच्या मागे एकदम बहुसंख्येने आणि मोठ्या संख्येने उभे आहेत. आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जी आहे ते ओवाळणी होताना पाहायला मिळते. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही विजयाची नांदी, ही पहिली पायरी असं त्यांनी सांगितलं. या ठिकाणच्या सगळे अपडेट मी तुम्हाला वी मराठीच्या माध्यमातून पोहोचवणार, त्यामुळे घेऊन राहा वी मराठी सोबत. धन्यवाद.